चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा आणि फ्री नोटिफिकेशन मिळवा. आता 2012 पर्यंत म्हणजे मी अध्यापनाच्या कामात माझ्या मग्न होतोच. मग मी अचानक वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेन्शन या उद्योगाकडे कसं काय वळलो याची एक रंजक कथा आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी एक चॅप्टर त्याच्यावर लिहिलेलं आहे, माझे वजनाचे प्रयोग. आणि ज्या आपल्यापैकी जे लोक ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला असेल, किती लोकांनी केला प्रयत्न तर हात वर करा. पुष्कळ लोकांनी केलेला. ज्यांनी हात वर केले नाही त्यांचा हात वर होत नाही असं मी समजतो. कारण नाही ते व्याख्यानाला आले कशाला असते, काहीतरी तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आलात. तर 2012 मध्ये असं झालं की माझ्या लक्षात आलं की बॅडमिंटनचे 3-4 गेम खेळल्यानंतर गुडघे दुखायला लागले. तसा मी लठ्ठ कधी नव्हतो, मला कोणी लठ्ठ नाही म्हणाले कधी. मग वजन केलं, असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो जास्त आहे आणि ते 8 किलो वजन कमी करण्यासाठी मी अनेक प्रयोग केले. आता मी प्रयोग हा शब्द वापरतो, लक्षात ठेवा. प्रयोगाचा अर्थ काय असतो, तुम्हाला मी सांगितलं की 3 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घ्या, त्याच्यात 2 मिलीलिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. तर तुम्हाला रिॲक्शन जर यायची असेल तर ते 3 ग्रॅमच घ्यावं लागतं. तुम्ही जर 2.5 ग्रॅम घेतलं तर रिॲक्शन येत नाही. म्हणजे प्रयोग करताना तो अतिशय प्रामाणिकपणे आणि 100% सिन्सिअरली करायला लागत असतो. म्हणून मी जे काही केलं ते सगळं 100% प्रामाणिकपणे केलं. म्हणून तुम्हाला तोंड उघडून सांगू शकतो की कुठला प्रयोग सक्सेसफुल झाला आणि कुठला फेल गेला. मग पहिला प्रयोग केला, उपास करायचा. आठवड्यातून 1 दिवस कडक उपास. दिवसभर काही खायचं नाही, 24 तासामध्ये काही खायचं नाही, चहा मात्र मी प्यायचो. कारण तुमच्यासारखं मलाही असं वाटायचं की किंवा भारतीयांसारखं की जगातली सगळ्यात निरुपद्रवी गोष्ट कुठली असेल ती म्हणजे चहा. त्यामुळे कोणाकडे आपण गेलो आणि त्यांनी चहा नाही आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो की चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही. आणि तुम्ही मनमाड रेल्वे स्टेशनला गेलात तर चहाचं पाणीच तुम्हाला मिळतं, त्यात थोडी साखर घातलेली असते. आणि तुम्ही जो उपास करता आषाढी कार्तिकीचा तसा उपास नाही केला. कारण आषाढी कार्तिकीच्या उपासाला लोकांचं प्लॅनिंग काही फॅमिलीचं 15 दिवस आधी चालू असतं. राजगिऱ्याची वडी कधी खायची, रताळ्याचे काप कधी खायचे, बटाट्याचा शिरा कधी खायचा, असं सगळं प्लॅनिंग असतं. म्हणून आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण त्याच्यामुळे आलेली आहे. पण तसं नाही करायचं, कडक उपास, फक्त चहा मात्र प्यायचं. हा प्रयोग 1.5 महिना जवळपास केला आणि मग वजन केलं 1.5 महिन्याने. ते माझं वजन 1.5 किलो वाढलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं की उपास करून वजन कसं काय वाढलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मग थोडा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे. उपासमारीचा संदेश म्हणजे काय आणि हे कोणाच्या बाबतीत घडतं, विशेषतः जे लोक अडमधडम उपास करतात. म्हणजे आज सोमवार, उद्या चतुर्थी, परवा काहीतरी असे काही उपास करणारे खूप लोक असतात. आता तुमच्या मेंदूचं काम काय की तुम्हाला जिवंत ठेवायचं. कसं करून, त्याचा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे मेंदूचा की तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मग मेंदूला जर असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही, मग मेंदू काय करतो, कारण याला जिवंत ठेवायचं आहे ना. मग मेंदू म्हणतो की एनर्जी सगळी साठवून ठेवू आपण, आणि एनर्जी चरबीच्या रूपात तो साठवून ठेवतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुमच्यापैकी जे लोक असे अडमधडम उपास करतात ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक जे कोणी करत असतील त्या सगळ्यांची पोटं एक जर सुटलेली आहेत. याचं कारण हा स्टार्वेशन सिग्नल. त्याच्यामुळे हा प्रयोग मी 1.5 महिना केला आणि त्यानंतर तो बंद झाला. मग दुसरा प्रयोग केला, रात्री फक्त फळं खायचे. दिवसभर काय हवं ते खायचं, रात्री फळं खायचे. त्याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं, कारण फळामध्ये फायबर खूप असतं. पण महिन्याभराने वजन केलं, ते वजन मात्र तेवढंच राहिलं. म्हणून तो प्रयोग पण तिथे थांबला. मग तिसरा प्रयोग मला सांगितलं एकाने की फनीर म्हणजे काय, पहिल्या दिवशी फलाहार, दुसऱ्या दिवशी उपास आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचा. आणि असं 3-3 दिवसात सायकल करत राहायचं. पण हा प्रयोग मी काही 7-8 दिवसाच्या वर करू शकलो नाही. कारण ते रस प्यायच्या वेळेला मग गाजराचा रस, पालकाचा रस, काय काय असे रस खूप पिल्यानंतर पोट बिघडलं. कारण आपल्या शरीराला हे कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते. त्यामुळे हा प्रयोग काही माझा 8-10 दिवसाच्या वर पुढे गेला नाही. त्याच्यानंतर मला इंटरनेटवर एक डाएट मिळालं. काही लोकांनी केलं असेल तुमच्यापैकी, जनरल मोटर्स डाएट. किती लोकांनी केलं आहे? आहेत, समदुःखी आहेत. खूप छान डाएट आहे.
त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की तुमचं 4 किलो वजन आम्ही डेफिनेटली कमी करून देणार 8 दिवसात. मग पहिल्या दिवशी फळं, दुसऱ्या दिवशी भाज्या, एक दिवशी काय भात आणि टोमॅटो, एक दिवशी दूध आणि 6 केळी, आणि शेवटच्या दिवशी एक बटाटा, त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि एक ग्लासभर वाईन. वाईन कशामुळे? ते म्हणे सेलिब्रेट करा, अमेरिकन कंपनी आहे, पण 4 किलो वजन कमी झालं, सेलिब्रेट करा. तो पण प्रयोग केला. त्या प्रयोगानंतर खरंच माझं वजन 4 किलो कमी झालं. मी अगदी आनंदून गेलो. म्हटलं अरे, जे आपल्याला करायचं होतं आपण एवढे 2-3 महिने वाया घातले, आता काय आपण एकदा अजून केलं की झालं. 8च किलो कमी करायचं आहे, 4 किलो झालं आता. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मध्ये 4-5 दिवस गॅप घ्या आणि पुन्हा हवं तितक्या वेळा तुम्ही हे करू शकता. म्हणून आता पुन्हा दुसऱ्या वेळा करायचं, पण मध्ये गावाला गेलो 8-10 दिवस, तर मला काही ते करता नाही आलं. म्हटलं सोमवारपासून चालू करू, म्हणून पुन्हा वजन काट्यावर उभा राहिलो. परत माझं वजन आहे त्या जागेवर येऊन पोचलो. जेवढं काही मी घालवलं 8 दिवसात, तेवढं 10 दिवसात पुन्हा जागच्या जागी येऊन पोचलं. ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांचा पण अनुभव जवळपास असाच आहे, बरोबर. याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही. त्याच्यानंतर मग आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांचा प्रयोग केला. आता आयुर्वेदिक औषधं, आमच्याकडे औरंगाबादला एक फेमस डॉक्टर आहेत वजन कमी करणारे, त्यांच्याकडे मी गेलो. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत बघितलं आणि ते म्हणाले तुम्ही पॉट बेली आहात. ढेरपोट्या म्हटलं तर राग येतो, पॉट बेली म्हटलं तर बरं वाटतं. मी म्हटलं मग आहे ते आहे, आता असं सांगा काय करायचं. ते म्हणाले उद्यापासून तुमचं औषध सुरू. म्हटलं काय? हे तेल प्यायचं म्हणे उद्यापासून. ते तेल प्यायचं म्हणजे कसं? ते तेल भयंकर असायचं. भयंकर म्हणजे कसं? त्याला काही चवच नव्हती. कडू पदार्थ पिणं सोपी गोष्ट आहे, पण चव नसलेलं तेल पिणं हे जगातली भयंकर शिक्षा आहे. त्याला कोणाला अनुभव घ्यायचा त्यांनी घ्या. पहिल्या दिवशी 30 ml उपाशीपोटी, दुसऱ्या दिवशी 45, मग 60, मग 75, असं करता करता एके दिवशी मी 150 मिलीलिटर तेल पिलो. बरं, त्या तेलाचं वैशिष्ट्य असं होतं की दिवसभर मळमळ व्हायची. त्यांनी सांगितलं होतं जर या मळमळीतून सुटका झाली आणि संध्याकाळी रात्री कधीतरी भूक लागल्यासारखं वाटलं तर काय करायचं? ज्वारीची भाकरी आणि ताक हे 2 पदार्थ तुम्हाला अलाउड आहे. मग ते झालं. 15-20 दिवस भूक लागायचीच नाही. केव्हा तरी रात्री 8-8:30ला थोडी भूक लागली तर आपली अर्धी भाकरी घ्यायची, पण प्रत्यक्षात चतकर भाकरीच खाणं व्हायचं. महिन्याभरामध्ये माझं वजन 1-1.5 किलो कमी झालं. मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं आता हे किती दिवस करायचं? कारण हळूहळू मी संतपदाला पोचायला लागलो. काही तामसी काहीच नाही, आहारात नाही, काही नाही, ताक आणि भाकरी. मग त्यांच्याकडे गेलो. म्हटलं हे असं किती दिवस? ते म्हणाले तुमचं किती कमी झालं? म्हटलं 1.5 किलो. ते म्हणाले अजून 6.5 किलो कमी करायचं आहे, तोपर्यंत हे चालू ठेवायचं, तोपर्यंत काही तुमच्या याच्यातून सुटका नाही. याचा दुष्परिणाम असा झाला की माझं सामाजिक आयुष्य सगळं डिस्टर्ब झालं. काही सोशल लाईफ राहिलंच नाही. मित्र मला जेवायलाच बोलवेनात. ते म्हणाले हे खाता बी नाही पिता बी नाही, क्या काम का? कुठेही गेलं तर लोक आपलं मस्त खाणतात, मी आपलं काय ज्वारीची भाकरी आणि ताक. म्हणजे या डाएट प्लॅनमुळे काय झालं, माझा जेवणातला आणि जीवनातला रस नाहीसा झाला. आणि मग 1.5 महिन्यांनी जेव्हा मी असा संतपदाला पोहोचण्याच्या मार्गावर होतो, तेव्हा मला बफेमध्ये साक्षात्कार झाला की माझं आयुष्य असं असू शकत नाही की मी फक्त ज्वारीची भाकरी आणि ताकावर जिवंत राहील. आणि जेव्हा तो साक्षात्कार झाला तेव्हा बफेमध्ये मिळणारे सगळे पदार्थ मी पोटभर खाल्ले. आणि जे काही 2 किलो गमावलं ते पुन्हा मी महिन्याभरात जागच्या जागी आणून ठेवलं. लक्षात घ्या की आयुर्वेद आणि होमिओपॅथी या खूप चांगल्या पॅथी आहेत. आणि या पॅथी आणि त्या प्रामाणिकपणे करणाऱ्या डॉक्टरांविषयी माझ्या मनात आदर आहे. माझ्या घरात सुद्धा हे करणारे चांगले डॉक्टर्स आहेत. पण माझा विरोध कोणाला आहे? तर जे दुकानं टाकून बसलेले आहेत वजन कमी करण्याचे, त्यांना माझा विरोध आहे. का विरोध आहे? आयुर्वेदाने माणसांचं वर्गीकरण वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकृतीमध्ये केलेलं आहे. आणि मग त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत. कोणी वात पित्त असतं, कोणी पित्त कफ असतं, वेगळे त्याच्यामध्ये. त्यामुळे एकच एक औषध घेऊन सगळ्यांचं वजन कमी होईल असं म्हणणं म्हणजे आयुर्वेद प्रॅक्टिस न करणं असाच अर्थ होतो. होमिओपॅथी त्याच्या पुढे एक पाऊल आहे आणखी. क्लासिकल होमिओपॅथीमध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचं एक औषध आहे आणि ते औषध जर तुम्हाला योग्य सापडलं तर त्या माणसाच्या सर्दीसाठी आणि त्याला पायावर काहीतरी आजार झाला, स्किन प्रॉब्लेम, ह्याच्यासाठी वेगळी औषधं शोधायची गरज नाही. एकाच औषधात सगळे आजार बरे होतील असं होमिओपॅथी म्हणतं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मेसेज येत असतील सकाळी उठल्या उठल्या, केस गळायचं थांबण्यासाठी आमचं हे वापरा, वजन कमी करायला हे वापरा, तर याचा अर्थ हे लोक होमिओपॅथी प्रॅक्टिस करत नाही. हे लक्षात घ्या.
त्यामुळे या अशा प्रकारच्या लोकांपासून नेहमी दूर राहा. मग होमिओपॅथी पण केलं, त्याचा परिणाम एवढा झाला, पैसे गेले फक्त, बाकी काही उपयोग झाला नाही. मग मला ते हिरोईनचं पुस्तक मिळालं, पुष्कळ लोकांनी विकत घेतले, किती लोकांनी केलं माहीत नाही. आमचे काही डॉक्टर मित्र मला म्हणाले, नाही नाही आम्ही ते सांगतो. म्हणून का सांगता? नाही ते पुस्तक वाचलं. म्हटलं मग त्या बाईंनी काही रिसर्च पेपर पब्लिश केला आहे का? तुम्ही स्वतःला डॉक्टर म्हणता की सायंटिफिक जर्नलमध्ये काही एखादं आर्टिकल छापलं आहे का त्याच्यावर? नाही. मग म्हणतो मी तर तुम्हाला रिसर्च पेपर पब्लिश करून सांगतोय ना, हे वाचा आणि करा. तर तुम्ही पॉप्युलर गोष्टीकडे चाललेले आहात. मग त्या पुस्तकात एक खूप चांगला सल्ला दिलेला आहे, जो जगातल्या सगळ्या लठ्ठ लोकांना आवडतो. तो सल्ला काय? दर 2-3 तासाला काहीतरी खा, उपाशी म्हणून राहायचं नाही. म्हणजे भूक ही संवेदना तुम्हाला राहता कामा नये. आता खाऊन खाऊनच लठ्ठ झालेला आहे तो. त्याला तुम्ही ऑफिशियली सांगितलं आता खा म्हणून, त्यामुळे लोक करतातच डाएट प्लॅन. तर मी विचार केला की एवढे सगळे प्रयोग केले आपण आणि एवढं लोकप्रिय पुस्तक असेल तर आपण ह्या प्रयोग करायला काय हरकत आहे. म्हणून मग मी तोही प्रयोग सुरू केला. मग सकाळी 6 वाजता उठलं की चहा बिस्किट काहीतरी, मग 7:30ला थोडं काहीतरी खायचं. कॉलेजला जाण्यापूर्वी पोट रिकामं नको म्हणून ज्यूस तरी प्यायचा, एखादं फळ तरी खायचं. आणि कॉलेजला जाताना मग 3 डबे घेऊन जायचे. 11:30ला पहिला डबा उघडायचा, त्याच्यामध्ये भात वरण कोशिंबीर हे खायचं. 1:30-1:45ला दुसरा डबा उघडायचा, त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी असे सर्वसामान्य पदार्थ खायचे. आणि मग 4 वाजता खास डायटिंगचा डबा काढायचा. म्हणजे काय? काकडीच्या 3 फोडी, 1.5 मनुका, अर्धा अक्रोड. हे लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना तुम्ही सांगितलं ना काय हवं ते खा, त्यामुळे हे काय सल्ला आहे का? त्यांना आम्ही असं सांगायला लागलो आजकाल की 7 खारका घ्या, उभ्या रेषेमध्ये मांडा, वरच्या 2 खालच्या 2 काढून टाका, 3 नंबरचा डावा भाग खायचा, 4 नंबरचा उजवा भाग खायचा आणि 5 नंबरचा डावा भाग खायचा. असं सांगितलं की एवढे आनंदून जातात. म्हणून डॉक्टर काय सल्ला आहे म्हणतात, किती फी द्यायची तुम्हाला? तो डबा खायचा. मग 5:30ला घरी आलं की पुन्हा काहीतरी खायचं, 7:30ला परत खायचं, 9 वाजता जेवण करायचं. रात्री 12:30-1ला चुकून जाग आली तर स्वयंपाकघरात जाऊन बघायचं खायला काय. माझ्या असं लक्षात आलं की माझं आयुष्य एकाच प्रश्नाभोवती सध्या फिरत आहे, आता काय खायचं, आता काय खायचं, आता काय खायचं. मी म्हटलं त्या आयुर्वेदिक औषधांमुळे माझा सगळा आयुष्यातला रस निघून गेला. आणि हे दुसऱ्या ह्याच्यात असं झालं की मला खाण्याशिवाय दुसरं काही सुचेना. मी म्हटलं आयुष्य असं पण असू शकत नाही आपलं, की आपल्याला दुसरं काही सुचत नाही, नुसतं खाण्याचा विचार मनामध्ये येतो. आणि महिन्याभरात माझ्या असं लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे. पण मी असा विचार केला की बहुतेक आपण काहीतरी चुकत असणार, कारण डाएट प्लॅन एवढा चांगला होता की सहजासहजी मला सोडवला नाही गेला. पण महिनाभर अजून एक्सटेंड केला तो. आणि मग 2 महिन्यांनी जेव्हा वजन केलं तेव्हा ते 4 किलो वाढलेलं होतं. वाढणारच होतं, एवढं खाल्ल्यानंतर इतक्या वेळा खाल्ल्यावर काय होणार दुसरं, ते वाढलं. पण थोडक्यात काय की एवढे सगळे प्रयोग केले, उपाशी राहण्यापासून ते सगळे, मला वाटतं जे कोणी लोकांनी वजन कमी करायचे प्रयोग केले त्यांचे सगळ्यांचे अनुभव, म्हणजे मी जरी माझे प्रयोग सांगितले तरी पुष्कळ लोकांना वाटलं असेल की आपलेच प्रयोग सांगायला लागले. पण सगळ्यांचा शेवटी रिझल्ट काय प्रयोगांचा? एकतर वजन वाढेल, नाहीतर कमी होईल काही दिवसापुरतं आणि पुन्हा ते जागच्या जागी येऊन पोहोचेल, असा सगळ्यांचा अनुभव आहे. बरोबर? मग आता हे डाएट प्लॅन का फसतात हे समजून घ्या थोडंसं. जगामध्ये 247 प्रकारचे डाएट प्लॅन आहे. कोणी म्हणतं फळं खा, कोणी म्हणतं भाज्या खा, कोणी म्हणतं फक्त नॉनव्हेज खा, कोणी म्हणतं नॉनव्हेजला हात लावू नका. एक आमचा रितेश म्हणून निजामाबादचा तो आमचं काम करतो वेट लॉसचं, त्यांनी मला निजामाबादला लेक्चरला बोलवलं. त्याच्या घरी मी गेलो, त्याच्या घरामध्ये 2 कपाटाभर पुस्तकं दिसले मला. रितेश हा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, म्हणून मी आपलं पाहिलं की एवढी कुठली पुस्तकं वाचतो हा. त्याच्यामध्ये मला आरोग्यावरची निदान 350-400 पुस्तकं सापडली. त्याच्यापैकी मी फक्त 3 पुस्तकं वाचली होती. मला असं वाटलं की यांनी लोकांना दाखवण्यासाठी ठेवली असतील, कारण बऱ्याच वेळा असं असतं पुस्तकं आपण वाचत नाही पण लोकांना हे शिकले सवरले लोक आहेत हे कळण्यासाठी ठेवतो आपण पुस्तक.
तर मी त्याला म्हटलं, रितेश इतने किताब किसके आहे? तो म्हणे माझेच आहेत म्हणे. म्हटलं तू वाचलेत का ते? हो म्हणाला, सगळे वाचलेत. म्हणून मी आपलं रॅन्डम सॅम्पल म्हणून 2-3 पुस्तक काढली, त्याच्यावर अंडरलाईन करून ठेवते कुठे कुठे. म्हटलं खरं त्यांनी वाचलेले. मग मी जरा काळजीत पडलो. मी म्हटलं तू एवढी पुस्तकं वाचली तर मला कशाला बोलवलं? मी तर यातली 3च पुस्तकं वाचलीत फक्त. तर त्याने मला चांगलं उत्तर दिलं. तो म्हणाला की सर असं आहे, म्हणाला हे पुस्तक आहे ना, ह्याच्यात लिहिलं आहे की कार्बोहायड्रेट बिलकुल खाऊ नका, आणि ह्या पण म्हणे चांगला मोठा डॉक्टर आहे. हे दुसऱ्या पुस्तकात सांगितलं म्हणे फक्त फॅट खा. तिसऱ्याने सांगितले प्रोटीन्स फार आयुष्यात महत्त्वाचे. चौथ्याने सांगितले फॅट काढून टाका. 5वा म्हणतो फॅटच खा. म्हणे मी इतका कन्फ्यूज झालो म्हणे आता, की शेवटी मी आता रजनीश वाचायला लागलो. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं की काही मला उलगडा होतोय का? तर अशा प्रकारे डाएट प्लॅन एवढे अनंत आहेत. म्हणजे हे व्याख्यान संपेपर्यंत कदाचित आणखीन 1-2 डाएट प्लॅन ॲड झाले असतील. आणि एक पुस्तक पण आहे, व्हाय डाएट प्लॅन्स फेल. आता हे का फेल होतात लक्षात घ्या. पहिलं कारण आहे डाएट प्लॅन फेल होण्याचं, काही डाएट प्लॅन तुमची उपासमार करतात. म्हणजे काय, बाजारातून एक डब्बा विकत आणायचा, त्याच्यातले 2 चमचा पावडर घ्यायची, त्याचा शेक बनवायचा आणि सकाळी 8ला प्यायचं. मग तुम्हाला 3:30-4पर्यंत भूक लागत नाही. मग 3:30-4ला भूक लागली की तुम्ही जेवायचं. म्हणजे इफेक्टिव्हली काय होतं, तुमचं एक जेवण कमी होतं, कॅलरीज तेवढ्या रेस्ट्रिक्ट होतात. मग असं महिनाभर केलं, 4,500 रुपये गेलेले असतात. एक डब्बा संपतो, 1-1.5 किलो वजन कमी होतं, तुम्हाला बरं वाटतं. मग पुन्हा दुसरा डब्बा, पुन्हा 4,500 रुपये, पुन्हा चालू कार्यक्रम. पण मग गंमत अशी होते नंतर की हापूस आंबे आणलेले असतात घरात, रस केलेला असतो, भजे बनवलेले असतात, पुऱ्या, सगळा मस्त मेनू असतो. रविवारच्या दिवशी कोणाला अजून दुसरा मेनू काय पाहिजे? सगळे लोक मस्त ताव मारत असतात आणि तुम्ही काय करता? तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे बाबा हे कसं काय, लोक हवं ते खातात आणि मला मात्र काही खायची परवानगी नाही. जेव्हा तुम्हाला हा साक्षात्कार होतो तेव्हा तुम्ही तो डबा बाजूला करता. तोपर्यंत 10-12 हजार गेलेले असतात आणि मग तुम्ही खायला लागलात की पुन्हा तुमचं वजन जागी येऊन पोचतं. असे डाएट प्लॅन फसतात. काही डाएट प्लॅन अतिशय अवघड असतात. काही आश्रम फेमस आहे, तिथे तुम्ही गेलात की तुमच्या मागे 5 लोक असतात. तुमच्याकडे किती पैसे त्याच्यावर अवलंबून आहे. मग एक माणूस तुम्हाला फिजिओथेरपीसाठी असतो, एक माणूस व्यायाम सांगायला असतो, एक माणूस डाएट सांगायला असतो, एक तुमच्या हातात आणून द्यायला असतो. म्हणजे काकडीच्या 3 फोडी म्हणजे 3च फोडी असं. पण तुमचा कंट्रोल नाही स्वतःवर. आणि मग तिथे तुम्ही 15 दिवस ते तुम्हाला पळवतात, योगासनं करून घेतात, सगळं करून घेतात. कधी तुम्हाला माती लावून बसवतात. म्हणजे तुमचं जेवढं कोड कौतुक करता येईल तेवढं करतात. खायला मात्र देत नाही जास्त. मग तेवढं झालं की तुमचं 15-20 दिवसामध्ये 30-40 हजार रुपये गेलेले असतात. वजनही कमी झाले असतं 2 किलो. मग जाताना तुम्हाला सांगतात की तुम्हाला आता 2 किलो कमी झाले. असं तुम्हाला कमी करायचं असेल पुढे तर काय करायचं, उद्यापासून 47 ग्रॅम सफरचंद खायचं आणि 33 ग्रॅम तांदूळाचा भात खायचा. आता तुमची अडचण असते, आपण आयुष्यात कधी अर्ध सफरचंद, 1 सफरचंद खाल्लेलं आहे, पण 47 ग्रॅम कधी खाल्लंय? मग त्यांना तुमची काळजी असते म्हणून ते मग तशी वेईंग मशीन पण विकतात तुम्हाला. तुम्ही कुठे शोधणार ना. मग ते 2-4 हजारचं वेईंग मशीन तुमच्या गळ्यात मारतात की हे घ्या. मग तुम्ही घरी आले की ते सुरू करतात. ज्याला वजन कमी करायचं तो काही करायला तयार असतो. मग ते सफरचंद आणायचं, मग ते कापायचं, मग ते थोडं जास्त भरतं. मग तुमची मुलं लहान असतील तर भोवती येऊन थांबतात. एक फोड एका बोराला, तू खा रे. दुसरी फोड दुसऱ्या बोराला, तू खा रे. मग ते लोणी आणि बोक्याची गोष्ट तशी असते, तसा तो कार्यक्रम होतो. बरं, असं करून सुद्धा 7-8-10 दिवस होतात, काहीच होत नाही, वजन आहे तिथेच. मग तुम्हाला असं वाटायला लागतं की बहुतेक आपल्या वजन काट्यात काहीतरी चूक आहे. त्यांनी 47 सांगितलं, आपण बहुतेक 48 खात असणार. आणि मग श्रद्धा नाही म्हणून गुण नाही, अशा परिस्थिती ज्याच्यात येतात आणि मग ते डाएट प्लॅन तुमचा तिथे त्या ठिकाणी थांबतो. काही डाएट प्लॅन असे असतात की तुम्हाला सारखं गायडन्स घ्यावं लागतं. आधी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असतं. पेमेंट केल्याशिवाय काही मीटर डाऊन होत नाही, काही कार्यक्रम सुरू होत नाही. मग तुम्ही रविवारी त्यांना मेसेज करायचा की माताजी पुढचा आठवडा सुरू होतोय, आता आम्हाला डाएट प्लॅन पाठवा. मग माताजी तुम्हाला कॉम्प्युटर ईमेल पाठवतात, मग त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढायचं. मग तुम्हाला 7 दिवसाचा प्लॅन सगळा दिलेला असतो, सोमवारपासून रविवारपर्यंत. मग काय, सकाळी उठलं 5 वाजता की ब्लॅक कॉफी, 7:30 वाजता 2 टोस्ट, 9:30 वाजता एक कुठेतरी बिस्किट, 11:30-12 वाजता काय जेवायचं,
पालकचं सूप आणि काहीतरी असं सगळं दिवसभराचं प्लॅनिंग दिलेलं असतं आणि तुम्ही ते करता. कारण वजन कमी करणारा माणूस बघा काही करायला तयार असतो आणि खाऊन कोणी वजन कमी करायला सांगितलं तर त्याला अतिशय आनंद असतो. मग तुम्ही असं करता 7, 8, 10 दिवस 15 दिवस झाले की थोडं अर्धा 1 किलो वजन कमी होतं. कारण तुम्ही एवढं खात असता वजन तर कमी होतं थोडंफार. पण गंमत पुढे होते नंतर. तुमचा कुठून तरी अमेरिकन वगैरे मित्र येतो. तो म्हणतो हे हर्षेज चॉकलेट आणले छान, एक खा. तुम्ही ते एकदा चॉकलेटकडे बघता, दुसरं आपल्या यादीकडे बघता. या यादीमध्ये लिहिलेलं असतं बीटाचे 3 तुकडे. तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मी एवढा गुलाम झालेलो आहे की मला साधं एक चॉकलेट खाण्याचं स्वातंत्र्य पण राहिलेलं नाही. आणि आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आवडत असतं. जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं की ही गुलामगिरी काही आपल्याला परवडणारी नाही, तेव्हा तुम्ही ते बंद करता. बंद केलं की पुन्हा जे तुमचं वजन कमी झालेलं होतं ते पुन्हा जागच्या जागी येऊन थांबतं. पण त्यामुळे तोही प्लॅन तिथे बंद पडतो. काही प्लॅन असतात की ते सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात. पुण्याच्याच एक कुलकर्णी म्हणून आहे डॉक्टर, त्यांचा मला फोन आला. त्या म्हणाल्या डॉक्टर मी कंटाळून गेले हो या डाएटला. म्हटलं काय झालं, काय करता? म्हणे 6 महिने झाले म्हणे. म्हटलं काय? म्हणे सकाळी चिकन खाते, लंचला मटण खाते आणि डिनरला फिश खाते म्हणे. मी म्हटलं चांगलं आहे ना, सगळे पौष्टिक पदार्थ आहेत. वजन कमी झालं का? हो म्हणे 2-3 किलो कमी झालं. मग प्रॉब्लेम काय? नाही म्हणे मला इतक्या ते हे व्हायला लागलं की चिकनच्या दुकानावरून गेलं तरी मला उलटी व्हायला लागली म्हणे. मी म्हटलं तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असणार ना? नाही हो म्हणे मी व्हेजिटेरियन होते. मी म्हटलं तुमच्या कुलकर्ण्यांच्या खानदानात कोणी खाल्लं नसेल तेवढं तुम्ही 6 महिन्यात खाल्लं नॉनव्हेज. म्हणजे जे डाएट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात ते पण फेल होतात. मग डाएट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल? पैसे लागायला नको, मशीन लागायला नको, काही विकत आणून सप्लिमेंट घ्यायची गरज पडायला नको, डॉक्टर नको, एक्सपर्ट नको, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो तुम्हाला आयुष्यभर आनंदाने करता आला पाहिजे, तरच तो डाएट प्लॅन सक्सेसफुल होणार, नाही तर होणार नाही. मग ही वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुटते कशामुळे, तुम्हाला एक्सप्लॉइट कशामुळे करते? याचं एक महत्त्वाचं कारण तुम्ही लक्षात घ्या. ते कारण असं की तुम्हाला असं वाटत असतं की आपलं वजन दुसऱ्या कुठेतरी कमी करायचं आहे. जोपर्यंत तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही स्वतः घेत नाही तोपर्यंत वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडत राहणार, हे लक्षात ठेवा. पण आता एवढे सगळे प्रयोग केल्यानंतर मी निराश झालो होतो आणि मला असं वाटायला लागलं की आपलं काही आता वजन या जन्मी तर काही कमी होत नाही. आपल्यापैकी काही लोक त्या स्टेजला आता आले असतील की बा आपलं काही आता होणार नाही, आता वजन वाढत जाणार. मग त्यासाठी काही लोक आता दुसरे उपाय करतात. काय? बॅरिएट्रिक सर्जरी, लायपोसक्शन. तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो, चरबी काढतो, 1 लिटरला 15,000. काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. काही लोकांचं मी बायपास सर्जरी करतो. काही लोकांना आम्ही काय करतो, त्यांचं जठर जे असतं, म्हणजे इथून अन्न खाल्ल्यानंतर जठर जातं ते अर्ध कापून टाकतो. पण त्याची कॅपॅसिटी 20 पोळ्याची आहे, ते 10 पोळ्याची कॅपॅसिटी झाली की कमी खाईल आजार. काही लोकांचा बायपास करतो, म्हणजे काय, जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं तर ते पचन होईल त्याचं आणि अंगी लागेल, मग ते लहान आतड्यात पाठवायचंच नाही, डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं. बायपास म्हणजे इकडे खायचं आणि तिकडे बायपास. आता अशा क्रूर पद्धतीने वजन कमी करायला कोणाला आवडेल का? की ते अननॅचरल आहे. पण असे अनेक प्रकार जगामध्ये अस्तित्वात आहेत. पण मी एवढे सगळे प्रयोग केले, सिन्सिअरली केले. काही लोक मी बघत होतो ऑडिटोरियममध्ये, त्यांच्या हातामध्ये आजकाल लोक मोबाईलमध्ये नोट्स काढतात. काही लोकांबद्दल मला संशय आला, म्हणून थोडंसं सिन्सिअर विद्यार्थ्यांबद्दल मला भीती वाटते. म्हणून सिन्सिअर विद्यार्थ्यांना सूचना अशी आहे की आत्तापर्यंत जे काही सांगितले प्लॅन त्यातलं काही लिहून घ्यायची आवश्यकता नाही. ते सगळे फेल गेलेले प्लॅन आहेत. लिहिलं असेल कोणी तर त्याला फुली मारा की हे करायचं नाही, हे करायचं नाही. मग अशा नैराश्याच्या अवस्थेत असताना मला एका मित्राने सांगितलं की एवढं तू केलं सगळं, डॉक्टर जिचकरांचं लेक्चर ऐकून पहा. मला डॉक्टर जिचकरांविषयी माहिती होती, पण मी ते यूट्यूबवर गेलो आणि ते लेक्चर ऐकलं. आणि त्या लेक्चरमध्ये जिचकरांनी जे सांगितलं साधा सोपा फॉर्म्युला तो मी आज तुम्हाला सांगणार. काय सांगितलं त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि डायबिटीस प्रिव्हेंट करायचं असेल तर साधा सोपा उपाय असा आहे की दिवसातून 2 वेळा जेवा, इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. मला आश्चर्य वाटलं की
असं कसं काय होऊ शकेल? तर ते लेक्चर मी 4-5 वेळा ऐकलं. मी म्हटलं, मग जिचकार असं म्हणतात का की गोड खाऊ नका? तसं म्हणत नाही. मी म्हटलं, असं म्हणतात का की तेल तूप खाऊ नका? तसंही म्हणत नाही. मी म्हटलं, कमी खा असं म्हणतात का? तेही म्हणत नाही. नॉनव्हेज खाऊ नका का? तसंही म्हणत नाही. पण मला अगदी आश्चर्य वाटलं. म्हटलं, 2 वेळा जेवायचं, भरपूर जेवायचं, पोटभर जेवायचं आणि वजन कमी होणार, हे कसं काय शक्य आहे? पण मी विचार असा केला की डॉक्टर जिचकारांसारखा माणूस जर अशी एखादी गोष्ट सांगत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य असणार. म्हणून मी तो प्रयोग सुरू केला. पण यावेळेला मी पथ्य असं पाळलं की कोणाला काही सांगायचं नाही. कारण मी दिसलो की लोक विचारायचे, अब क्या चालू आहे? कारण आपल्या आजूबाजूला फार म्हणजे प्रेरणा देणारे लोक असतात. तुम्ही डायटिंग करता हे माहीत असलेली मैत्रीण तुम्ही दिसलात की म्हणते 2 किलो कमी झाला का वाटतं बरं का. प्रत्यक्षात तुम्हाला माहिती असतं की 2 किलो वाढलेलं आहे. लोक असे कुचकट खूप असतात बहुत. मग मी ठरवलं कोणाला काही सांगायचं नाही. मी म्हटलं की अभि कुछ भी नाही चालू. पण 1-1.5 महिन्यातच माझ्या लक्षात आलं की आपलं वजन कमी व्हायला लागलं, पोट कमी व्हायला लागलं. लोक विचारायला लागले, काय करता? मी म्हटलं, काही करत नाही, 3 महिने होऊ द्या. 3 महिने झाले आणि 3 महिन्यांनी माझ्या असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो कमी झालं आणि पोटाचा घेर 2 इंच कमी झाला. जे मला अपेक्षित होतं ते सगळं त्या ठिकाणी घडलं. पण प्राध्यापक माणूस म्हणजे संशय आत्मा. कुठल्या गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायचा नाही. म्हटलं, घरामध्ये आपल्याकडे डायबिटीसची हिस्ट्री आहे. आईला डायबिटीस, मामाला डायबिटीस, मोठे आपल्याला पण डायबिटीस झाला. आणि डायबिटीसमध्ये माणूस खंगतो, वजन कमी होतं. म्हटलं, बहुतेक वजन आपलं डायबिटीसमुळे कमी व्हायला लागलं. आपण क्रेडिट जिचकारांना द्यायला लागलो. मग सगळ्या तपासण्या केल्या, ब्लड शुगर केलं, HbA1c केलं, सगळं केलं. मग सगळं लक्षात आलं की हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. आणि मला आतून तर छान वाटतच होतं, फ्रेशही वाटत होतं. तेव्हा मला खात्री पटली की खरंच जिचकार जे सांगतायत तो साधा सोपा उपाय हा भारतासारख्या देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग तेव्हापासून जो दिसेल त्याला मी हे सांगायला सुरुवात केली. विद्यार्थी असो, नातेवाईक असो, कोणी त्याने ऐको न ऐको मी सांगायचो. आणि हीच अवस्था तुमची 3 महिन्यांनी येणार आहे. कारण मी म्हटलं की हे व्याख्यान आम्ही म्हणतो हे व्याख्यान नाही आहे, हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे. लक्षात ठेवा, हे आयुष्य बदलण्याची क्षमता या व्याख्यानामध्ये आहे. म्हणून नुसतं इकडून ऐकून तिकडून सोडायचं नाही आहे. पुण्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, हे तुमचं काम आहे. आणि 3 महिने प्रयोग करायचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर विश्वास ठेवायचा, असं आम्ही सांगतो.